केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर एकदम सोपा आहे. पहिल्यांदा आपल्याला रेट ऑफ रिएक्शन काय आहे ते बघायचं आणि त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन. आता पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघू. Chemical kinetics is the branch of physical chemistry which studies about the ROR and the factors affecting it. It is known as chemical kinetics. रिएक्शन जे आहे ते व्हेरी फास्ट असतात, व्हेरी स्लो पण असतात आणि मॉडरेट पण असतात. व्हेरी फास्ट आयोनिक रिएक्शन जसे की ऍसिड बेस रिएक्शन्स वगैरे त्यांचं टाइम 10⁻⁻16 to 10⁻⁻14 सेकंड मध्ये संपून जातं. पण व्हेरी स्लो रिएक्शन्स आहेत ते रस्टिंग ऑफ आयरन जसं की कार्बनचं डायमंड मध्ये कन्व्हर्जन, ह्याला भरपूर दिवस, मंथ, इयर्स लागतात. या दोघांमध्ये पण आपण केमिकल कायनेटिक्स स्टडी करू शकत नाही, म्हणून आपण मॉडरेट रिएक्शन्स मध्ये केमिकल कायनेटिक्स स्टडी करतो. मॉलिक्युलर म्हणजेच आपल्या गॅसियस रिएक्शन मध्ये हे स्टडी करतो. सम सेकंड्स लागतात किंवा काही मिनिटं लागतात आणि यांचे दोन प्रकार सिंपल वन स्टेप रिएक्शन्स असतात आणि कॉम्प्लेक्स मल्टी स्टेप रिएक्शन्स असतात. आता रेट ऑफ रिएक्शन बघू. रेट ऑफ रिएक्शनचं युनिट आहे मोल पर लिटर पर सेकंड इनवर्स. ॲव्हरेज रेट जे आहे ते ॲव्हरेज रेट इज इक्वल टू प्लस मायनस ते डिसॅपिरन्स आणि आरओडी आणि आरओए वरून डिपेंड करतं. प्लस डेल सी अपॉन डेल टी तेच ॲव्हरेज इन्स्टंटेनियस डीसी अपॉन डीटी असतं. नंतर हे आता हे रेट ऑफ डिसॅपिरन्स मायनस मध्ये अपिरन्स पॉझिटिव्ह मध्ये सेम इकडं पण. नंतर आता ही एक रिएक्शन जर कन्सिडर केली ए प्लस बी गिव्स सी प्लस डी, तर त्यासाठी आर कसं लिहिणार 1/a नंबर ऑफ मोल्स आहेत त्याला डिवाइड करणार रेट ऑफ डिपेरन्स ऑफ ए, नंतर 1/b इंटू रेट ऑफ डिसॅपिरन्स ऑफ बी, नंतर 1/c इंटू रेट ऑफ अपिरन्स ऑफ सी, 1/d इंटू रेट ऑफ अपिरन्स ऑफ डी अपॉन टी. नंतर हे जर आपण वेटच्या टर्म्स मध्ये घेतलं तर अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार होते. पुढं रेशो ऑफ रेट्स आरओडी आणि आरओएचे ते रेशो ऑफ स्टोकिओमेट्रिक कोइफिशियंटच्या इक्वल असतात. नंतर रेट ऑफ डिसअपिअरन्स आणि रेट ऑफ अपिअरन्स are independent of rate on the ratio of stoichiometric coefficients, but rate of reaction is dependent on the stoichiometric coefficients. Rate of reaction is always positive, पण आपल्याला माहिती आहे ROD निगेटिव्ह असतं आणि ROA पॉझिटिव्ह असतं. Rate with respect to that reactant or product which has one stoichiometric coefficient 1 is called ROR. ज्याच्याकडे stoichiometric coefficient 1 आहे तेच आपला ROR असतं. नंतर आपण जर गॅशियस रिएक्शन जर म्हणजे कन्सिडर केलं पूर्ण सगळं, तर त्याला प्रेशरच्या टर्म्स मध्ये आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. पण जर गॅशियसच्या टर्म्स मध्ये जर रिएक्शन्स नसेल तर मग आपण तिकडं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मग ते तिकडचं कॉन्सन्ट्रेशन घेऊन आपण कन्वर्ट करू शकतो. नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन. ह्याच्यामध्ये मेनली 3च फॅक्टर्स आहेत आपल्याला स्टडी करायचे. पहिलं कॉन्सन्ट्रेशन, दुसरं टेम्परेचर आणि तिसरं कॅटलिस्ट ऍक्शन. कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला रेट लॉ बघायचं, नंतर इंटिग्रेटेड रेट लॉ, रायटिंग ऑफ रेट लॉ, ते सिम्पल, कॉम्प्लेक्स, रिव्हर्सिबल आणि सेकंड ऑफ पॅरलल फर्स्ट ऑर्डर रिएक्शन यांच्यामध्ये बघायचंय. टेम्परेचरचं डिपेंडन्स बघितलं तर थर्मल कोइफिशियंट बघायचंय, मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन आणि अरेनियस इक्वेशन बघायचं आणि कॅटलिस्ट ऍक्शन नंतर माइंड मॅप मधनं वाचून घ्या. हे जे प्रेशरच्या डिपेंडन्सवर दिलं ते ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. आता रायटिंग ऑफ रेट लॉ बघू. या रिएक्शनसाठी ए प्लस बीबी गिव्ह सीसी प्लस डीडी आणि याचा रेट इज इक्वल टू के ए रेस टू एक्स बी रेस टू वाय आणि याचं मग ऑर्डर काय होणार एक्स प्लस वाय. एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे सिंपल रिएक्शन. ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण लोमा लावायचं. लॉ ऑफ मास ऍक्शन बाय गुडबर्ग अँड वॅगे. ह्याचं ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम असते आणि ह्याच्यावरती स्टोकिओमेट्रिक कोइफिशियंट ठेवायचं. नंतर पुढं कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये अप्लाय लोमा ऑन द रेट डिटर्मिनिंग स्टेप. स्लो रिएक्शनवर स्लो स्टेपवर अप्लाय करायचं आणि त्याच्यामधलं इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन के इक्विलिब्रियमला घेऊन रिमूव्ह करायचं. ऑर्डर एज एक्स प्लस वाय सांगितलेलं आहे आणि कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी मॉलिक्युलरिटी मिनिंगलेस असते. जर ऑप्शन नसेल तर आरडीएस मॉलिक्युलरिटी लिहायचं. नंतर रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये आर नेट म्हणजे फॉरवर्ड मध्ये पण रिएक्शन जाते, बॅकवर्ड मध्ये पण रिएक्शन जाते. मग आर नेट इज इक्वल टू के फॉरवर्ड ए रेस टू म्हणजे ह्यांच्या दोघांचं घेऊन लिहायचं आणि परत बॅकवर्ड घेऊन या दोघांचं रिएक्टंट म्हणून घ्यायचं. रेट ऑफ फॉरवर्ड रेट ऑफ बॅकवर्ड पेक्षा जास्त असायला पाहिजे.
नंतर पॅरलल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, याच्यामध्ये ए पासून K1 रेटने बी बनतं आणि ए पासून K2 रेटने सी बनतं एकाच भांड्यामध्ये. मग आर नेट काय झालं, के नेट इंटू ए. मग के नेट काय K1 प्लस K2 असतं. मग पर्सेंटेज ऑफ बी फॉर्म सिंपल आहे. बी किती फॉर्म झाले, K1 अपॉन K1 प्लस K2 इंटू 100. पर्सेंट ऑफ सी फॉर्म K2 अपॉन K1 प्लस K2 इंटू 100. आता पुढे येऊ इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर म्हणजे पहिल्यांदा थर्मल कोइफिशियंट. थर्मल कोइफिशियंट काय म्हणजे 10 डिग्रीने जर टेम्परेचर वाढवलं असेल तर रेट किती पटीने वाढतं. मग रेट 10 डिग्री नंतरचं अपॉन रेट आताचं, तेच असंच मग रेट कॉन्स्टंटचं पण लिहिता येतं. आणि आपलं जनरली 2 आणि 3च्या मध्येच राहतं हे. इफ नथिंग गिवन देन टेक द म्यू इज इक्वल टू 2. जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं फ्रॉम T1 टू T2 तर K2 अपॉन K1 इज इक्वल टू म्यू T2 मायनस T1 अपॉन 10 करायचं. ह्याला R2 अपॉन R1 असं पण घेता येतंय. पुढं मॅक्सवेल बोल्ट्झमॅन एनर्जी डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये आपण बघू शकतो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स एनर्जी आहे, ही थ्रेशोल्ड एनर्जी आहे. इथून आता अगोदर टेम्परेचर कमी होतं, T1 होतं तेव्हा इतकेच फ्रॅक्शन होतं. पण टेम्परेचर जेव्हा 10 डिग्रीनी वाढवलं तेव्हा इतकं फ्रॅक्शन हे पूर्ण एवढं आलं. हे फ्रॅक्शन ऑफ ऍक्टिव्हेटेड मॉलिक्युल्स आहे, त्यालाच बोल्ट्झमॅन फॅक्टर पण म्हणतात. आणि बोल्ट्झमॅन फॅक्टर e⁻⁻ अपॉन RT आहे. मग याच्या पुढे आपण आरेनियस इक्वेशन ह्याच्याच पुढे एक्सटेंड झालेलं आहे. मग आता याच्यामध्ये के आपलं रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू P.Z आणि आपलं हे बोल्ट्झमॅन फॅक्टर e⁻⁻ अपॉन RT. आणि मग हे P इंटू झेडला आरेनियस कॉन्स्टंट म्हणून सांगितलं, e⁻⁻ अपॉन RT. हे P आहे ते स्टेरिक फॅक्टर आहे किंवा ओरिएंटेशन फॅक्टर आहे किंवा प्रोबॅबिलिटी फॅक्टर आहे. झेड आहे ते कोलिजन फ्रिक्वेन्सी आहे. ए आहे ते फ्रिक्वेन्सी फॅक्टर, हे कोलिजन फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी फॅक्टर आहे. प्री एक्सपोनेन्शियल आरेनियस फॅक्टर आहे. आणि के मॅक्सची म्हणजे ए काय म्हणजे के मॅक्सची हायेस्ट व्हॅल्यू. ए जे आहे ते ओनली डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ रिॲक्शन, बाकी कशावर डिपेंड करत नाही. आता इंटिग्रल ह्याज अ इंटिग्रल फॉर्म मध्ये मग ln लावायचं. ln k इज इक्वल टू ln a मायनस EA अपॉन RT. डिफरन्शियल फॉर्म मध्ये खाली dt घ्यायचं. dln k अपॉन dt हे कॉन्स्टंट आहे म्हणून गेलं. EA अपॉन डायमेन्शन मॅच केलं T² केलं. पुढं एक क्वेश्चन येतं असं K1 K2 आणि K1 आणि K2 कोणत्या टेम्परेचरला सेम असेल. टेम्परेचर जेव्हा डेल N1 अपॉन 2.303 डेल N1 आहे ते पॉवर्स ऑफ E आहे आणि डिफरन्स, आणि डेल N2 आहे ते डिफरन्स ऑफ पॉवर्स ऑफ 10 आहे. नंतर पुढचा अजून एक क्वेश्चन येते लॉग के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EA ला. मग हे असं जर क्वेश्चन दिलं तर याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आणि परत मग EA घ्यायचं. पुढं टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी बघू. टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी काय नाही, त्याला लॉग K2 पण K1 ला टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी म्हणतात. लॉग के इज इक्वल टू EA अपॉन RT होतं. मग R मधलं इथं T इकडे गेलं. लॉग K2 अपॉन K1 EA 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 प्लस T2. आता इथं T हाफ जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू K असतं म्हणून लॉग T हाफ 1 अपॉन T हाफ 2 इज इक्वल टू EA अपॉन 2. ते पुढचं सगळं. स्लोअर द रिॲक्शन हायर इज द EA अँड लेसर द रेट कॉन्स्टंट. आपलं जे कॅटलिस्ट आहे ते EA ला सोडून कुणावरच अफेक्ट करत नाही. फॉर्म्युल्यांनी भरपूर इंटिग्रेटेड रेट लॉचं जनरल इक्वेशन हे आहे. आता यांच्यानुसार nth ऑर्डर, मग परत मेन म्हणजे फर्स्ट ऑर्डर असतं, मग सेकंड ऑर्डर आणि मग 0 ऑर्डर रिॲक्शन. हे आता फक्त एक्झाम्पल्स बघू, फॉर्म्युला पाठ करून घ्या. सेकंड ऑर्डर रिॲक्शन बेसिक हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स म्हणजे सॅपोनिफिकेशन, आणि ऍसिडिक हायड्रोलिसिस जे आहे ते सुडो युनिमॉलिक्युलर आहे. नंतर 0 ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे ऍडझॉर्प्शन ऑफ गॅस ऑन द मेटॅलिक सरफेस ऍट हाय प्रेशर. आणि ह्याच्यामध्ये रेट जे आहे ते सरफेस एरियाला प्रोपोर्शनल असतं. नंतर फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये HMU R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आहे N2O4 कन्वर्ट्स इंटू 2NO2. नंतर दुसरं SO2 प्लस Cl2 मध्ये. नंतर रेडिओ ऍक्टिव्ह डिके पण त्याचं एक्झाम्पल आहे 2H2O2 गिव्स H2O प्लस O2.
नंतर बॅक्टेरियल ग्रोथ आणि डिके पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, ते बॅक्टेरिया कधीच मरत नाहीत म्हणून ते फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. नंतर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर पण सेम आहे, कधीच फुल्ली चार्ज होऊ शकत नाही. रिॲक्टंट लेफ्टचं फॉर्म्युला हे आहे. आणि सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शनमध्ये ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इस्टर आणि दुसरं ॲसिडिक इन्व्हर्जन ऑफ केन शुगर.